महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन MPSC ची राज्यसेवेची प्रिलिम्स परीक्षा आज 31 मे 2026 रोजी पार पडलेली आहे. अनेक विद्यार्थ्यांना हा पेपर डिफिकल्ट लेवलचा वाटला, काहींसाठी हा मॉडरेट लेवलचा होता, पण कोणाचकडनं हा इझी होता, इझी टू मॉडरेट होता असं बोललं जात नाहीये. मागच्याच रविवारी UPSC ची परीक्षा सुद्धा पार पडलेली होती. त्यांच्यासाठी ज्यांनी ती एक्झाम दिलेली होती त्यांच्यासाठी ही आजची परीक्षा तितक्या डिफिकल्टीची जरी नसली, पण ज्या विद्यार्थ्यांनी तो UPSC चा पेपर दिलेला नव्हता किंवा ज्यांनी UPSC करायचं नाही हे ज्यांना माहिती आहे, फक्त MPSCच करतायत, त्यांच्यासाठी मात्र हा पेपर बऱ्यापैकी कठीण होता असं बोललं जातंय. नेमके कोणकोणत्या फॅक्टर्स वरती हा पेपर कठीण वाटतोय, कोणकोणते सब्जेक्ट्स कठीण गेले, कोणकोणते सब्जेक्ट्स मॉडरेट होते, इझी होते आणि किती वॅकन्सीज होते आणि त्याच्यामुळे या सर्वच गोष्टींचा कट ऑफ वरती कशा प्रकारे परिणाम होऊ शकतो जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अक्षय ठाकूर आणि एकाग्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो. नेमकं समजून घे कट ऑफ काय लागेल आणि कशा प्रकारचा परिणाम या सर्व गोष्टींवरती पडेल, किती वॅकन्सीज आहेत या 2026च्या जाहिरातीमध्ये. जेव्हा जाहिरात सांगण्यात आली तेव्हा 79 या राज्यसेवेच्या सामान्य प्रशासन विभागात सांगण्यात आले आहेत आणि 8 जागा ज्या आहेत त्या महसूल आणि वन विभागात सांगण्यात आले आहेत. त्यामुळे एकूण 87 जागा सांगण्यात आलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये वाढ होऊ शकते का? तर हो, अनेकांकडनं असं म्हटलं जाते की याच्यामध्ये वाढ होऊ शकते, कारण हाती आलेल्या बातमीनुसार की काही ज्या काही गोष्टी सूत्रांकडनं पडत आहेत त्यानुसार 484 जागांची वाढ या 79 जागांमध्ये होऊ शकते असं बोललं होतंय. या 87 मध्ये जवळजवळ 484 जागांची वाढ होऊ शकते अशी कुठेतरी चर्चा आहे. पण जेव्हा ही जी इन्क्रीज आहे ती जाहीर होईल तेव्हा खरी गोष्ट, पण कुठेतरी 484 जागांची चर्चा नक्कीच केली जाते. कारण मागच्या वर्षी जर आपण बोलायला गेलं तर 385 जागा सांगण्यात आलेल्या होत्या. त्या 385 इव्हेंच्युअली नंतर 601 पर्यंत पोहोचलेल्या होत्या. तशाच प्रकारची वाढ कुठेतरी या जागांमध्ये होईल का असं बोललं जात आहे. 484 जागांचा फक्त अंदाज आहे, कुठेतरी बोललं जात आहे, सूत्रांकडनं ही आलेली माहिती आहे, पण कुठेही जाहीर झालेली आकडेवारी ही नाहीये, हे मी पुन्हा रिपीट करतो. त्याच्यानंतर अनेक गोष्टी महत्वाच्या ठरतात, ज्याच्यामध्ये आपल्याला तर मार्किंग सिस्टीम माहिती आहे की इकडे 1750 हे आपल्या मेन्स परीक्षेचे गुण असतील, त्यानंतर 275 मुलाखतीचे गुण असतील, त्याच्या आधारावरती निकाल लागेल. बाकी पशुवैद्यकीय सेवा परीक्षेमध्ये 400 मुख्य परीक्षेचे गुण आणि मुलाखतीचे 50 गुण असतील. ही आपली मार्किंग सिस्टीम आहे. सगळ्यात महत्वाचं बघूया वॅकन्सीचं बायफर्केशन काय, नेमकं कोणत्या क्रमवारीमध्ये कोणत्या गटवारीमध्ये हे येणार आहेत. तर जी उपमुख्य कार्यकारी अधिकारी गट विकास अधिकारी ही जी गट अ ची पद आहेत त्याच्यामध्ये 13 पदं सांगण्यात आलेली आहेत. याच्यामध्ये 9 पदं ही सर्वसाधारण म्हणजे जनरल कॅटेगरीची आहेत, तर 4 पदं जी आहेत ती एकूण पदं महिलांसाठीची राखीव आहेत. त्यानंतर ही 79 मधलं बायफर्केशन मी तुम्हाला सांगतोय, या पदांसाठी आहेत 13. त्यानंतर सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवासाठी आहेत एकूण 32 पदं, ज्याच्यामध्ये 21 जनरल, 10 महिला आणि 1 खेळाडू या पदासाठी आहे. त्याच्यानंतरची 30 पदं आहेत सहाय्यक गट विकास अधिकारी, ज्याच्यामध्ये 19 जनरल, 10 महिला आणि पुन्हा 1 खेळाडू या प्रवर्गासाठी राखीव आहे. त्याच्यानंतर उद्योग अधिकारी टेक्निकल ही गट ब ची एकूण 4 पदं आहेत, जी चारही पदं जनरल कॅटेगरीसाठी राखीव आहेत. त्याच्यानंतर 8 पदं जी आहेत ती मगाशी सांगितल्याप्रमाणे पशुवैद्यकीय अधिकारी या गटासाठी, ज्याच्यामध्ये 8 पदांमधले एकूण 7 पदं जनरल आहेत, तर 1 पद महिलांसाठी राखीव आहे. या वर्षीच्या प्रश्नांमध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये नेमके सब्जेक्ट वाईज काय फरक पडला, किती प्रश्न कोणत्या सब्जेक्ट मधून विचारण्यात आले, कोणत्या सेक्शन मधून किती प्रश्न आले, ह्याचा आपण अंदाज घेऊया. मागच्या काही वर्षांची आकडेवारी तुमच्या समोर ठेवलेली आहे. 2019 पासून आज 2026 पर्यंत आपण जर आकडेवारी बघितली तर हिस्ट्री या सेक्शनवरती कायम 15 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर आहे जॉग्राफीचं सेक्शन, यावर्षी 15 प्रश्न होते, त्याच्या मागच्या 4 वर्षांमध्ये सुद्धा 15 प्रश्न होते. फक्त 2021 ला 16 1 वाढ झाली होती, 2020 ला अगदी 3 ने कमी झालेली होती, म्हणजे फार फरक पडलेला आपल्याला जॉग्राफीच्या सेक्शन मध्ये सुद्धा दिसत नाहीये. त्यानंतर पॉलिटी, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आणि गव्हर्नन्स या सेक्शन बद्दल जर बोलायचं झालं तर 2019 पासून आज 26 पर्यंत कायम 15 प्रश्न विचारण्यात आलेले आहे. फक्त 2021 चा एक अपवाद जर बघायला तर 1 प्रश्न जास्तीचा होता, तर बाकी सर्व गोष्टींमध्ये 15 प्रश्न पॉलिटीच्या सेक्शन वरती कायम विचारण्यात आलेले आहेत. त्यानंतर इकॉनॉमीचं सेक्शन बघितलं तर 2019 पासून 2026 पर्यंत सुद्धा ह्याच्यावरती सुद्धा 15 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आणि पॉलिटीचा 1 प्रश्न जो 2021 मध्ये एक्स्ट्रा होता तो इकॉनॉमिक्स मधला 1 प्रश्न कमी करून पॉलिटी सेक्शन मध्ये विचारलेला होता. जनरल सायन्सचा जर आपण विचार केला तर कायम ह्याच्यावरती 20 प्रश्न मागच्या 4 ते 5 वर्षात सतत विचारले गेलेले आहेत. त्यामुळे किती महत्वाचा भाग आहे जनरल सायन्स आपण बघू शकता.
एन्व्हायरमेंट या सेक्शनवरती कायम दरवर्षी 5 प्रश्न येत आहेत. मागच्या 6 ते 7 वर्षांपासून फक्त 2019 साली तो अजून एक कमी होता, 4 प्रश्न होते. इंटरनॅशनल आणि नॅशनल करंट अफेअर्सचा जर विचार केला तर ह्याच्यावरती सुद्धा कायम 15 प्रश्न अनेक वर्षांपासून 7 ते 8 वर्षांमध्ये विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे हे होतं सेक्शन वाईज बायोप्रिपरेशन. या वर्षीच्याच नाही तर फक्त मागच्या 6 ते 7 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये कशा प्रकारचं राहिलेलं ही आकडेवारी मी तुमच्यासमोर मांडली. महत्वाचा भाग आपण पुढे समजून घेऊ की कट ऑफ किती लागेल. अनेक गोष्टींवरती कट ऑफचा फरक पडत असतो. जसं मी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात महत्वाची भाग, अनेकांकडनं कट ऑफचा व्हिडिओ जारी केला जातो, अनेक क्लासेसकडनं कट ऑफचा वेगवेगळा दावा करण्यात येतो आणि विद्यार्थ्यांना सुद्धा अभ्यासाचे व्हिडिओ जास्त पाहण्यापेक्षा जितके अभ्यासाचे व्हिडिओ ते अभ्यासाच्या प्रिपरेशनच्या वेळी पाहत नसतील, एक्झामच्या प्रिपरेशनच्या वेळी पाहत नसतील, त्याच्यापेक्षा जास्तीचे व्हिडिओ ते एक्झामच्या कट ऑफच्या वेळी वारंवार बघत असतात. आणि मागच्या वर्षी जी ही मागची 2025 ची राज्यसेवा प्रिलिम्स एक्झाम झालेली होती त्याचा कट ऑफ आम्ही जो युट्यूब व्हिडिओ बनवला होता त्याचा 105 ते 15च्या दरम्यान लागेल असं सांगण्यात आलेलं होतं आणि +3 आणि -3चं मार्जिन ठेवलेलं होतं. आणि मी तुम्हाला ही दाखवू शकतो की मागच्या वर्षी लागलेला कट ऑफ होता 117 आणि एकाग्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये करण्यात आलेल्या दाव्यामध्ये तो तिकडे 115च्या सुमारास दाखवण्यात आलेला होता. हा तुमच्यासमोर युट्यूब व्हिडिओ आहे जो तुम्ही एकाग्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता. साधारण 9 मिनिट 16 सेकंदाचा व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये 9 मिनिट 12 सेकंदाचा व्हिडिओ आहे, ज्याच्यातल्या 6 मिनिट 35व्या सेकंदाला तुमच्या समोर इकडे स्क्रीनवर दिसते 105 ते 115च्या दरम्यान कट ऑफ फाईल हे तेव्हा सांगण्यात आलेलं होतं. 6 मंथ्स अगो जर तुम्हाला दिसत असेल या व्हिडिओला तेव्हा प्रचंड व्ह्यू झाले होते आणि अनेकांचे आक्षेप होते, दावे होते की इतका असा कट ऑफ लागणार नाही, असं तसं लागणार नाही, चुकीचं सांगतायत, चुकीची माहिती देतात. पण हा कट ऑफ जसा सांगितला तसाच्या तसा मागच्या वर्षी सुद्धा लागलेला होता. त्यामुळे आमच्याकडनं कट ऑफचे केलेले दावे हे फोल इतर क्लासेस सारखे ठरत नाहीत. अनेकांकडनं निव्वळ व्ह्यूज घेण्यासाठी किंवा इतर प्रकारचे काहीतरी दावे, सनसनाटी दावे केले जातात, तशा प्रकारचा नसतो. तर विद्यार्थ्यांशी चर्चा करून, सर्व क्लासेसच्या जे आमचे फॅकल्टीज आहेत त्यांच्याशी चर्चा करून हे आम्ही नेहमी कट ऑफचं आम्ही डिस्कशन करत असतो. आणि यावर्षीचा कट ऑफ किती असेल तो आम्ही सांगू. मागच्या वर्षी सांगितलेला कट ऑफ जो सांगितला होता 105 ते 115च्या दरम्यान राहीलची चर्चा जी होती ती 117च्या आसपास येऊन बरोबर थांबली. +3 -3चं मार्जिन त्यावेळी सुद्धा ठेवलेलं होतं. यावर्षीचा कट ऑफ कसा असेल तो आपण बघूच नक्की सांगू. पण कट ऑफ वरती अनेक गोष्टींचा फरक पडेल. कारण सगळ्यात महत्वाचं जे 6 ते 7 सब्जेक्टचे सेक्शन मी तुम्हाला सांगितले त्या 6 ते 7 सब्जेक्ट्समध्ये अनेक असे सब्जेक्ट्स होते जे विद्यार्थ्यांना काही सोपे वाटले. म्हणजे एन्व्हायरमेंट असतील किंवा इकॉनॉमिक्स असतील हे बऱ्यापैकी इझी वाटले ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्या विद्यार्थ्यांना. ज्यांनी थोडासा अभ्यास कच्चा राहिला किंवा ज्यांना थोडासा वेळ कमी पडला अभ्यासाच्या तयारीसाठी त्यांना थोडासा मॉडरेट लेवलवरती वाटला. पण हे सेक्शन त्यांना कठीण नक्कीच वाटलेले आहे. त्याच्यानंतर पॉलिटीचा सेक्शन जर तुम्ही अभ्यास केलेला असेल तर 2 ते 3 प्रश्न थोडेसे कठीण साऊंड करू शकतात, पण ते कठीण या प्रकारात मोडत नव्हते, तर मॉडरेट या प्रकारात होते. बाकीचे सर्व प्रश्न 12 ते 13 प्रश्न हे इझी टू मॉडरेट याच प्रकारामध्ये मोडत होते, आपण हमखासपणे बघू शकतो. जॉग्राफीचा सेक्शन नक्कीच थोडंसं कठीण होतं आपल्याला लक्षात येईल, कारण प्रश्न फार डीप लेवलला विचारले होते. अगदी अमेरिकेचं जॉग्राफी सुद्धा विचारण्यात आलेली होती, ज्याचा महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनशी नेमका काय संबंध लागतो हे देवालाच माहित. पण अर्थात तोच प्रश्न सर्वांना आलेला आहे, त्यामुळे ज्याला येत असेल त्यांनी उत्तर दिलं असेल. पण नशिबाने कोणीतरी इतकं अमेरिकेचं जॉग्राफी सुद्धा डीप लेवलला जाऊन वाचलेलं असेल. अन्यथा जे UPSCची तयारी करतात त्यांच्यासाठी तो पेपर तो प्रश्न एक वेळ रिलेटेबल असू शकतो, कुठेतरी त्यांना अंदाजित त्याची माहिती असू शकते, पण इतरांना तो प्रश्न नक्कीच कठीण वाटू शकतो. बाकी तुम्ही अटेम्प्ट किती केलेले आहेत प्रश्न त्याच्यावर सुद्धा हा फॅक्टर कट ऑफचा डिपेंड करतो. जर तुम्ही 80 ते 85 अटेम्प्ट जो आयडियल असतो नेहमी सांगितलं जातं, काहींना जर काही प्रश्न कठीण वाटले असेल त्यामुळे त्यांनी 70 ते 75 अटेम्प्ट केले असेल आणि कॉन्फिडन्सने केले असतील तर ते सुद्धा नक्कीच प्रशंसनीय बाब आहे. पण येत नसताना केवळ नशिबाच्या भरोश्यावरती ज्यांनी 90-95+ जर तुम्ही अटेम्प्ट केलेले असतील आणि त्याच्यामधल्या जवळजवळ 20-25चं मार्जिन जर तुम्ही नशिबावरती सोडत असाल तर बरोबर उत्तरांमधून चुकीच्या प्रश्नाचे मार्क तुम्ही नेगेटिव्ह करून घेत आहात. माहिती असेल तुम्हाला नेगेटिव्ह मार्किंग आपल्याकडे आहे, त्यामुळे जर हमखास येत असतील तरच प्रश्नांची उत्तरं द्या आणि 60-70% चान्स जर एखाद्या उत्तराचं वाटत असेल तरच त्याचं उत्तर द्या. अन्यथा उगाच बरोबर आलेल्या मार्कांमधून चुकलेल्या प्रश्नांचे मार्क मायनस करून घेऊ नका. बाकी कट ऑफ या वर्षीचा किती राहील ह्याचा जर तुम्हाला अंदाज सांगायचा झाला तर या वर्षीचा कट ऑफचा अंदाज तुम्हाला सांगता येईल जो 110 ते 115च्या आसपास आहे असा कट ऑफ आपण म्हणू शकतो. थोडासा जर कटिंग गेला कारण नेमकी उपस्थिती किती होती या वर्षीच्या एक्झामला आणि जेवढ्या वॅकन्सीज आहेत त्या नेमकी किती सांगता आलं तर 105 ते 110चा कट ऑफ सुद्धा एक सांगता येतो आहे.
पण साधारणपणे 110 ते 115 किंवा फार फार तर 105 ते 110 या दोन शक्यता आहेत की ज्याच्यामध्ये कट ऑफ राहू शकतो, ज्याच्यामध्ये +5 -5 ची आपण शक्यता वर्तवू शकतो. त्यामुळे नेमका कट ऑफ किती राहील हे आपण आयोगाची आन्सर की येईल त्याच्यानंतर बाकी विद्यार्थ्यांचं सुद्धा डिस्कशन आपल्यापर्यंत पोहोचतातच आहेत. विद्यार्थ्यांशी सुद्धा जेव्हा अनेकांशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा अनेकांना जे अनेक 2 ते 3 वर्षांपासून अभ्यास करतायत त्यांना सुद्धा कुठेतरी थोडासा कठीण वाटू शकला, पण तसा बऱ्यापैकी डिफिकल्ट नाहीये. त्यामुळे ज्यांचे मार्क हे 100च्या वर असतील त्यांनी मेन्सच्या हिशोबाने तयारी सुरू करा, कारण ऑक्टोबरमध्ये मेन्स होणार आहे याची तारीख जाहीर केलेली आहे. त्यामुळे 50-50 चान्स नेहमीच असतो कट ऑफचा योग्य अयोग्य किती राहील. पण जर तुम्ही टेंटेटिव्ह आन्सर की वरचा जो व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या एकाग्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती तो बघा, तुमचे मार्क्स कॅल्क्युलेट करा. जर तुम्ही 100 मार्क्स क्रॉस करत असाल तर मेन्सची तयारी नक्कीच सुरू करा. पण जर तुमचे मार्क्स अगदी 90च्या सुद्धा खाली असतील तर आत्तापासून पुढच्या दिवसापासूनच पुढच्या प्रिलिम्सची तयारी सुरू करा, कारण युपीएससी प्रमाणेच एमपीएससी ने सुद्धा कुठेतरी डीप लेवलला जाऊन कुठेतरी जास्त खोलवर जाऊन प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे तशा प्रकारची तयारी ठेवा. बाकी पुढचा ग्रुप बी चा पेपर कसा असेल ह्याचा अंदाज तो आपण डिस्कशन करूच. रिव्हिजन लेक्चर्स आपले होणारच आहेत. बाकी इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा एकाग्र अकॅडमीच्या इतर युट्यूब व्हिडिओजना भेट द्या आणि आपली माहितीपूर्ण अभ्यासाला तयारी सुरू करा आणि इतर व्हिडिओजला त्यांना भेट द्या. बाकी कट ऑफचा अंदाज मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. टेंटेटिव्ह आन्सरकीचा व्हिडिओ तुम्ही पुन्हा बघा, तुम्हाला सांगतोय त्याच्यामध्ये सर्व आपण सेट डी चा वापर करून सर्व प्रश्नांची उत्तरं सांगितलेली आहेत. त्याशिवाय सब्जेक्ट वाईज सेक्शन वाईज जे डिस्कशन असेल या प्रश्नांचं आणि उत्तरांचं ते आपण येणाऱ्या पुढच्या काही दिवसात त्याचे व्हिडिओ रिलीज होतील, ते नक्की बघा आणि आपल्या अभ्यासाच्या तयारीसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक आणि धन्यवाद.